गुड आफ्टरनून. आपण आत्ताच बघितलं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आपण गणित विषयातील मापन हा घटक पाहतोय. त्याच्यामध्ये आपण लांबी, वस्तुमान आणि धारकता या तिन्ही घटकांचे काय बघितले, प्रमाणित एकक बघितले. त्याच्यानंतर त्यांचे किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली या घटकाचं रूपांतर कसं करायचं हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर या घटकावरती आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि आपल्याला कसे ते सोडवावे लागतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय येणं अपेक्षित आहे तर त्या एककांमध्ये रूपांतर करणं, म्हणजे ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये, लिटरचं मिलीलिटरमध्ये, असे प्रत्येक एककामध्ये त्याचं रूपांतर करणं तुम्हाला येणं अपेक्षित आहे. शिवाय त्याचं बेरीज आणि वजाबाकी, या एककांची काय करायचे बेरीज आणि वजाबाकी, आणि अर्धा, पाव, पाऊण, सव्वा, अडीच, दीड ही काय आलं पाहिजे तुम्हाला, त्याचं करता आलं पाहिजे. एवढं आलं की तुम्हाला प्रत्येक प्रश्न सुटणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, पहिल्यांदा आपण लांबीचे प्रश्न कसे असतात ते बघूया. किती सोप्या पद्धतीने सोडवायचे ते बघा. पहिला प्रश्न बघा, 2 किलोमीटर बरोबर किती मीटर? लक्ष द्यायचंय. आता हे तुमच्या लक्षात नसलं तरी तुम्ही ह्या तक्त्याच्या साहाय्याने कसं सोडवू शकता ते बघायचं. 2 किलोमीटर बरोबर किती मीटर? आता किलोमीटर कुठं आहे? इथं आहे की नाही? मीटर कुठं आहे? इथं आहे. शून्य किती द्यायचे? 3. पण कशावर द्यायचे? कशावर द्यायचे? आता इथं 1 होता तर 1 वर देत होतो आपण हर्ष. आता इथं 2 आहे म्हणजे 2 वर किती द्यायचे? 1, 2, 3. म्हणजे 2 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 2000 मीटर. आलं का उत्तर एका फटक्यात? आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. 1 किलोमीटर बरोबर बाबा 1000 मीटर, मग 2 किलोमीटर बरोबर 2000. हा तक्ता माहीत असेल तर तेवढे शून्य तुम्ही त्याच्यावरती मांडायचे आणि तेवढे मीटर. पर्याय नंबर 3. बरोबर की नाही? पुढचा प्रश्न बघा, 400 सेंटीमीटर. बघा 400 सेमी. बर 4 सेमी म्हणजे सुद्धा काय सेंटीमीटर. 4 सेमी म्हणजे बरोबर किती मीटर? बरोबर किती मीटर? आता सेंटीमीटर कुठे आहे? इथं आहे. मीटर कुठे आहे? इथं आहे. आता कसं करणार? आपण तर पुढे जात होतो, आता मागं कसं यायचं? तर त्याच्यावरचे शून्य कमी करायचे. तर इथं बघा, इथं 4 सेंटीमीटर आहे. मीटर इथं आहे. 2 शून्य कट ऑफ करायचं म्हणजे किती आलं? 4. 2 घर मागं आलो म्हणजे 2 शून्य काय करायचे? कट करायचे. बरोबर किती आलं? 4 मीटर. 400 सेंटीमीटर म्हणजे 4 मीटर. पर्याय नंबर 4. आहे की नाही गंमत? आहे की नाही गंमत? होय. पुढं बघा, 17 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 17 मीटर बरोबर किती? बघा किती काय सांगितलंय? सेमी सांगितले बघा, म्हणजे सेंटीमीटर. सेमी म्हणजे काय? सेंटीमीटर. आता 17 मीटर कुठे आहे? इथं आहे. आणि सेंटीमीटर कुठं आहे? इथं. मग आता किती शून्य वाढवायचे? किती शून्य वाढवायचे? 1, 2. कशावर वाढवायचे? 17 वर वाढवायचे. म्हणजे किती आलं? 17 मीटर म्हणजे किती आलं? 1700 सेमी. बघा, एका तक्त्यावरच आपण प्रवेश सगळी गणित सोडवतोय. पर्याय नंबर किती आहे? 3. आता बघा चौथा, 1.25 मीटर. आता
1.25 मीटर म्हणजे काय आहे? किती सेंटीमीटर? किती सेंटीमीटर? आता एक तर आधी 1.25 मीटर काढायचे आपल्याला. 1 मीटर म्हणजे किती रे? 1 मीटर हा 100 सेंटीमीटर. सेंटीमीटर काढायचं. 1 मीटर आणि सेंटी. आता इथं अगोदर 1 मीटर काढूया आपण. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. सेंटीमीटर. मग 1.25 म्हणजे किती रे? 1.25 म्हणजे किती? 1 आणि किती? 1 आणि हा 1 म्हणजे पावभाग. 1 एक आता सेंटीमीटर 100चा पावभाग काढायचा आहे. 25 बरोबर आहे की नाही? म्हणजे 1.25 मीटर म्हणजे किती? 1 मीटर आणि 25 म्हणजे 125 सेमी. 1.25 मीटर म्हणजे किती? 125 सेमी. 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटर म्हणजे 150 सेमी. 1.25 मीटर 250 1.25 175 सेंटीमीटर. हा पावणे म्हटलं की पुढचा अंक म्हणायचाच नाही. काय करायचं? त्याच्या मागचा अंक म्हणजे 1.25 मीटर म्हणजे किती? 125 सेंटीमीटर. परत बघा आता इथं 17 मीटर अधिक पाऊण मीटर. बघा 17 मीटर अधिक पाऊण मीटर बरोबर काय रे? किती? काय किती? सेमी. आता हे कसं काढायचं मग लक्षात ठेवायचं. ऐका आधी ऐका. आता बघा आपल्याला उत्तर कशात काढायचंय ते अगोदर बघायचं. उत्तर कशात काढायचं आपल्याला? उत्तर सेंटीमीटर मध्ये काढायचंय. मग अगोदर ह्या मीटरचं आता इथं 2 मीटर आहेत. त्यांचं काय करायचंय? सेंटीमीटर मध्ये करून घ्यायचंय किंवा अगोदर ह्यांची बेरीज करून उत्तर सेंटीमीटर मध्ये केलं तरी चालेल. कोणती पद्धत करूया? उत्तर काढून सेंटीमीटर मध्ये करूया का हे सेंटीमीटर मध्ये करूया? बर दोन्ही पद्धतीने करूया. 17 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर सांगा मला. 17 वरती किती शून्य? 17 मीटर 2 शून्य आहे की नाही? म्हणजे हे झालं 1700 सेमी आणि पाऊण मीटर. पाऊण मीटर म्हणजे किती झालं? 75 सेमी. पाऊण मीटर म्हणजे किती? 75. या दोन्हीची बेरीज करायची. हा किती आलं? 1775 सेमी. 1575 सेमी. आणि आता मीटरचीच बेरीज करून टाकायची. 1700 मीटर म्हणजे किती आलं रे? 75 अरे 1700 मीटर म्हणजे 1700 सेंटीमीटर. पाऊण मीटर म्हणजे 75 सेमी. ह्या दोन्हीची बेरीज आली 1775 सेमी. आता या आपले बघा आपण लांबीची गणित बघितली आहे की नाही? आता याच्यानंतर आपल्याला वस्तुमान म्हणजे वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक कोणतं? ग्रॅम. म्हणजे आता ह्या ग्रॅमची गणित बघायची आहेत आपल्याला. जसं आपण लांबीचं सोडवलं तसंच आपण वस्तुमान सोडवायचंय, तसंच लिटरचं सोडवायचंय. बघा पहिला प्रश्न 4 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? 4 किलोग्रॅम फास्ट यायला लागेल तुम्हाला. किती ग्रॅम? आता इथं किलो आहे बघा. ग्रॅम कुठं आहे? इथं. म्हणजे 4 वर किती शून्य येणार? 4000 ग्रॅम. 4 किलोग्रॅम म्हणजे किती? 4000 ग्रॅम. पर्याय नंबर 3. आता इथं बघा
इथं बघा काय 3850. 3850 काय रे? गणित सांगा. 3850 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम किती किलो आणि ग्रॅम किती किलोग्रॅम आणि हा हा, बरोबर. आता आपण इथं बघितलंय एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. म्हणजे 1000 स्थानावरचा आहे तो काय येणार आहे? किलोग्रॅम. म्हणजे 3 किलोग्रॅम. आणि वरचा आहे ते काय येणार आहे? 850 ग्रॅम. 3 किलोग्रॅम आणि 850 ग्रॅम. म्हणजे एका ग्रॅम मध्ये किती असतात? 3000 ग्रॅम. आणि वरचे जे 850 आहेत ते काय आहेत? ग्रॅम. म्हणून 3 किलोग्रॅम 850 ग्रॅम. समजलं? 1000 स्थानावरचं आहे ते काय आहे? किलोग्रॅम. पुढं बघा 2.5 किलोग्रॅम. आता 2.5 म्हणजे किती? 2.5 किलोग्रॅम. हा किती? नाही, 1500 म्हणजे 1.5. 2.5 2 नंतर येतं ते काय? 2.5 बरोबर. 2.5 म्हणजे किती? 2 किलो आणि 500 ग्रॅम. 2 किलो 500 ग्रॅम. 2.5 म्हणजे किती? 2 किलो 500 ग्रॅम. पर्याय नंबर आहे का? आहे. पर्याय नंबर 2. आता इथं वजाबाकी दिली आहे बघा. 1.5 ग्रॅम वजा पाऊण ग्रॅम. सॉरी 1.5 किलोग्रॅम. 1.5 किलोग्रॅम. आता इथं किग्रॅम लिहिलंय. किग्रॅमचा अर्थ काय? किलोग्रॅम. आणि वजा काय? पाऊण किग्रॅम. म्हणजे काय आलं? आता इथं 1.5 म्हणजे किती रे? 1.5 1 किलो 500 ग्रॅम. किती? 1500. 1.5 म्हणजे 1 किलो 500 ग्रॅम. आणि पाऊण किलो म्हणजे एक पूर्ण नाही तर 750. आता यांची वजाबाकी करायची आहे. 1500 वजा 750. एककाखाली एकक सेम. एककाखाली एकक, दशकाखाली दशक. शून्यातून शून्य गेले. शून्यातून 5 जाते का? नाही. प्रगती काय चाललंय? लक्ष आहे का इकडं? मग दिसतंय का तुला? दिसतंय का? या शून्यातून 5 जाते का? नाही. वर या 5 कडून हातचा. इथं किती झाले? 10. 10तून 5 गेले 5. इथं किती राहिले? 4तून 7 जाते का? ह्या 1 कडून हातचा. इथं किती राहिले? 14तून 7 गेले 7. म्हणजे 1.5 किलो मधून किती गेले? पाऊण किलो गेले तर किती राहिले? 750 ग्रॅम. 750 ग्रॅम म्हणजे पाऊण ग्रॅम राहिले. पुढे बघा. आता इथे एक शाब्दिक उदाहरण दिले आपल्याला. आईने 1.5 किलोग्रॅम बटाटे. बघा 1.5 किलो काय घेतले? बटाटे. आता 1.5 म्हणजे मला सांगायचंय. 1.5 म्हणजे 1500. हा. बटाटे म्हणजे 1500 ग्रॅम बटाटे घेतले. त्याच्यानंतर बघा 2.25 किलोग्रॅम कांदे. 2.25 म्हणजे किती रे? 1.25 म्हणजे
म्हणजे 2.25 म्हणजे किती झाले 2250 म्हणजे 2 किलो 500 ग्रॅम सॉरी 250 ग्रॅम 2.25 किलो आहे म्हणजे 2 किलो 250 ग्रॅम 2250 ग्रॅम. तर खरेदी केले तर एकूण किती किलोग्रॅम साहित्य खरेदी केले मग त्यांची दोन्हीची बेरीज करायची 3 म्हणजे 3750 पावणे 4 किलो साहित्य झालं 3 किलो 750 ग्रॅम समजले हे झालं वस्तुमानाचं. आता आपल्याला बघायचं आहे का धारकता. अशाच पद्धतीचे धारकतेवरती सुद्धा गणित आहेत. धारकता म्हणजे काय तर द्रव पदार्थ पाणी तेल पेट्रोल दूध रॉकेट डिझेल असे द्रव पदार्थ तूप मोजण्याची एकक. धारकतेचं प्रमाणित एकक कोणतं आहे लिटर. विजय धारकतेचं प्रमाणित एकक कोणतं आहे लिटर. आता बघा पहिला प्रश्न 8450 मिली बघा 8450 मिली बरोबर किती लिटर व किती मिली 8 लिटर 450 मिली बरोबर जे 1000 स्थानचं आहे ना ते काय झालं लिटर म्हणजे 8 लिटर आणि पुढचं काय आहे 450 मिली 450 मिली. आहे का पर्याय नंबर 3 पुढे बघा 5.25 लिटर 5 लिटर पूर्ण आणि एकाचा काय भाग पाव भाग 5.25 लिटर म्हणजे किती आलं सांगा 5 लिटर पूर्ण आहे म्हणजे 5 लिटर बरोबर 5 लिटर 250 वरचं 250 5 लिटर आणि 250 मिली म्हणजे 1 लिटर काय करायचं आहे पूर्ण घ्यायचं आणि वरचे जे आहेत ते काय करायचे मिलीमध्ये घ्यायचे. 4.5 लिटर वजा 1.25 लिटर बघा हे पण तसंच करायचं आहे 4.5 लिटर म्हणजे किती आलं सांगा मला 2 लिटर 4.5 लिटर अरे 4 लिटर 4.5 लिटर साडे म्हणजे किती अर्धा आहे की नाही मग 4.5 लिटर म्हणजे किती 4500 मिली आणि वजा काय करायचंय 1.25 लिटर 1.25 लिटर अरे 2 वाचा 1.25 म्हणजे 2 पूर्ण आहे का 1.25 लिटर म्हणजे 1750 यांची काय करायची वजाबाकी करायची करा शून्यातून 0 गेले शून्यातून 5 जात नाही इथं झाले 10 इथं झाले 4 10तून 5 गेले 4तून 7 जात नाही करून घेतले 1 इथं झाले 3 14तून 7 गेले 3तून 1 गेले 2 म्हणजे 4.5 लिटर वजा 1.25 लिटर किती झाले 2 लिटर 750 मिली. पुढं बघूया आपण कळतंय ना ठीक आहे. पुढं बघा 4 लिटर 750 मिली मध्ये 1/2 लिटर ऑइल घातले तर एकूण मिश्रण किती झाले. आता इथं कोणती क्रिया करायची मला सांगा आधी कोणती करायची बेरीज म्हणजे 4 लिटर 750 मिली. आता इथं काय करायचं बघा आपण एकक दशक करतो का नाही आता इथं बेरीज करायची मग वरती काय करायचं लिटर मिलीलिटर लिहून घ्यायचं वरती काय करायचं लिटर आणि मिलीलिटर लिटर मिलीलिटर किती लिटर आहे
तर 4 लिटर. मग लिटरच्या खाली 4 लिटर. मिलीलिटर किती आहे? 750 मिलीलिटर. तर इथं 750च्या तिथं लिहायचं आणि त्याच्यामध्ये किती लिटर मिसळायचं आहे? तर पाव लिटर. आता पाव लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 250. पाव लिटर इथं आहे की नाही? पाव लिटर इथं आहे तर त्याचं आपल्याला मिलीलिटर मध्ये करायचंय. म्हणजे 1 लिटरचा पाव भाग किती आला? 250 मिलीलिटर. मग तो इथं लिहायचा. मिलीलिटर खाली मिलीलिटर. आता ही दोन्ही मिश्रणं एकत्र केल्यावर किती होतंय? म्हणजे याची काय करायची? बेरीज. आता 4 च्या खाली काय आहे का? नाही. मग इथं आधी करायचं. 0 अधिक 0 5 आणि 5 10. 8चा 7 आणि 8 आणि 2 किती आलं? 10. आता इथं किती आलं रे? 1000 मिलीलिटर. आता 1000 मिलीलिटर मध्ये किती लिटर? 1 लिटर आलं आहे की नाही? 1000 लिटर म्हणजे किती आलं? 1 लिटर. मग इथं लिहिण्यापेक्षा आपण लिटर मध्ये लिहू शकतो का नाही? आहे की नाही? म्हणून इथं काय करूया आपण? हे जे लिटर आहे ते कुठं घेऊया? इथं. 4 आणि किती झालं? 5 लिटर. किती झालं? 5 लिटर. इथं 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. मग तो आपण इकडं घेतला आणि लिटरच्या खाली लिटर लिहून 4 अधिक 1 किती केला? 5 लिटर. पर्याय नंबर 2. ठीक आहे. कळलं ना? हा. अरे सरावाचं वेगळं आहे अजून. 5वा बघा. 25,000 मिली. बघा 25,000 मिली बरोबर काय लिहिले रे? किती लिटर? आता इथं लिटर काढायचे. हा बघा आता इथं मिली आहे, इथं लिटर आहे. आता आपल्याला काय करायचंय? फक्त हा 0 काढून टाकायची. 1 2 3 3 शून्य काढून टाकले. किती झाले? 25 लिटर. पर्याय नंबर 3. कळालं? फक्त हा तक्ता आहे तो लक्षात ठेवायचा. किलो, हेक्टर, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम आणि हे डेसी, सेंटी, मिली. तुम्हाला आपोआप तुमचे काय होणार आहे? तर रूपांतर कसं करायचं ते कळणार आहे. समजलंय? तर हे झाले नमुना प्रश्न. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे? सराव प्रश्न. थँक्यू.